अहिल्यानगर जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत असून अशातच माहिती मिळत आहे की नेवासा तालुक्यातील चांदा या गावी गावठी कट्ट्यापासून गोळ्या झाडत तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे। याबाबत अधिक वृत्त असे की नेवासा तालुक्यातील चांदागाव परिसरात एका कंदुरी जेवणाच्या कार्यक्रमामध्ये बाचाबाची झाली। त्याचे रूपांतर हे वादात झाले आणि या वादातून एका तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवार दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी सायंकाळच्या सुमारास घडली। या गोळीबारामध्ये शहीद राज महमद शेख वय वर्ष 23 राहणार चांदा तालुका नेवासा यांचा मृत्यू झालेला आहे। चांदा येथील सूरज लतीफ शेख वय वर्ष 23 राहणार चांदा तालुका नेवासा यांच्या शेतामध्ये कंदुरीचा कार्यक्रम सुरू होता। याचवेळी मयत शाहिद राज महमद शेख हे आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गेला होता। सायंकाळी सुमारे 4:45 ते 5 वाजण्याच्या सुमारास शाहिद शेख, सूरज लतीफ शेख आणि अक्षय जाधव यांच्यात काही कारणावरून वाद झाला। वादाचे रूपांतर गंभीर होत गेले आणि या वादातून गावठी कट्ट्यातून फायर करत शाहिद शेख यांची निर्घृण हत्या केल्याची प्राथमिक माहिती समजते आहे। तसेच हत्येनंतर आरोपी पसार झाल्याची माहिती मिळते आहे आणि या गंभीर घटनेची माहिती मिळताच सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी, पोलीस उपनिरीक्षक सुजय मेढे यांच्यासह शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपासाला सुरुवात केलेली असून तपासाला गती दिलेली आहे। सदर गोळीबारामागील नेमके कारण काय हे अजून स्पष्ट झालेलं नाही। पोलीस विविध मार्गाने या घटनेचा तपास करत आहेत। लवकरच या गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपींना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती आणि या घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। या घटनेनंतर मृतदेह हा शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर येथे पाठवण्यात आलेला आहे। तसेच प्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथके रवाना करण्यात आलेली असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे चांदा परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं असून नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतो आहे। अनुचित प्रकार कुठे घडू नये यासाठी पोलिसांकडून घटनास्थळी बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। एकीकडे पालकमंत्री अहिल्यानगर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आदेश देत आहेत, तर दुसरीकडे दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रकरण वाढत आहेत। दुसरीकडे दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढते आहे। त्यामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रवीण गायकवाड। आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील। तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा। किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे। शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण कोपरगाव